बातमी आहे सांगलीमधली। सांगली जिल्हा परिषदेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक नवा गौप्यस्फोट केलाय। जात पडताळणी समितीच्या कारभाराची भांडाफोड त्यांनी केली आहे। खोट्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचा त्यांनी उलगडा केलाय। पोलिसांनी सुमोटो घेत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। राज्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची जात पडताळणीची चौकशी करा अशी मागणी पडळकर यांनी शासन दरबारी केली। 12/5/73 ला ह्याचा जन्म झाला तर तानाजीच्या बापाचं वय आहे तेव्हा 98 वर्ष। आता मला हा कुठला असा पुरुष आहे की ज्याला 98व्या वर्षी पोरग जन्माला येतंय। त्याच्यानंतर पण काही बहिणी आहेत त्याच्या, म्हणजे 100व्या वर्षी पण जन्माला आलेले आहेत। मुळामध्ये भगवान पाटील हा 75 ते 80 वयाचा असताना मेलाय। असं असताना 100व्या वर्षी पोरगा जन्माला आला, त्याचा बाप 132 वर्ष जगला, अशी खोटी कागदपत्र सरकारकडे जात पडताळणी समितीकडे सादर केलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।